हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मागचा व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की इट वॉज नाईस व्हिडिओ, आणि ज्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली की सेकंड पार्ट पण टाक म्हणून, तर अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट गोइंग टू पब्लिश दॅट. तो पार्ट फक्त आमच्यासाठी आहे, जे लोक आमच्याबरोबर आले होते. बिकॉज भरपूर काही गोष्टी आहेत, काही पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जे कोणालाच रिव्हील कराव्याशा वाटत नाही आहेत. तर त्यामुळे दॅट पार्ट विल बी ओनली फॉर अस. राहता राहिला प्रश्न आजचा. तर आज भरपूर लोकांना माहीत नाही, मी झेन घेतली आहे 2000 मॉडेल. तर त्या झेनचं थोडं वेअर झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये टायर रॉड झालं, स्टेअरिंग रॅक झालं, ह्या सगळ्या गोष्टी जर रिप्लेस करून घ्यायच्या आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्याचं ए सी बंद पडलं आहे. तर ए सीचं मी जर चौकशी केली, कॉम्प्रेसरची चौकशी केली, तर नवीन कॉम्प्रेसर इज कॉस्टिंग मी समवेअर अराउंड 16,000 to 18,000. आणि मला असं वाटतं 16,000 to 18,000 टाकणं इज नॉट फिजिबल फॉर दॅट कार. कारण फक्त तोच इश्यू नाही आहे, तर कॉम्प्रेसर लाईनमध्ये ऑइल गेलेली पॉसिबिलिटी असू शकते. तर ते दॅट विल एंड अप टू अराउंड 30,000 to 35,000. तर पर्सनली मला तितका त्या गाडीवर खर्च करायचा नाही आहे जस्ट फॉर ए सी. मला त्याचे बाकीचे जे वॅरंटीज झाले, सस्पेन्शन वगैरे, त्याचंही काम करून घ्यायचं आहे. तर बघूया. सस्पेन्शनचं वगैरे तर फारूक भाई आहेत आपले, ते बघून घेतील काय करायचं आहे. नवीनच टाकायचे आहेत ते. पण कॉम्प्रेसर व्हेन आय स्पोक टू हिम, ते म्हणाले की सेकंड हँड एकदा ट्राय करा. सर कुर्ला CST मार्केटला जाणार आहे मी आज. बघूया आपल्याला सेकंड हँड काय मिळतं, काय प्रायझिंगला मिळतं. आपल्याला जर तिथे मिळालं आणि विल आस्क हिम की आपला कॉम्प्रेसर तिथे रिपेअर करून मिळू शकतो का. तर तसं काहीतरी बघूया आणि निघूया आपण. अभिजित पण जॉईन करतो. तर दोघे आम्ही जाऊ, बाईकवरून जाऊ, थोडं मार्केट एक्सप्लोअर करू आणि बघू काय होतं. भेटूया आपण बाईकवर. सो फायनली रेडी झालो आहे आणि लेट्स हे दररोज कुर्ल्याला जाऊया. कुर्ला CSTमध्ये यूज्ड कार मार्केट्स आहे, तिकडे बघूया आपल्याला झेनचं काय काय सामान मिळतं आहे, काय हवं आहे आपल्याला. कॉम्प्रेसर हवं आहे, वी हॅव टू चेक द कॉम्प्रेसर प्राईस ॲज वेल ॲज आणखीन काय रेलेवंट गोष्टी मिळत आहेत झेनच्या. लेट्स सी. सो जाऊ कुर्ल्याला, बघू. अपना ग्लैमर है ना. हा, ग्लॅमकडे कॉम्प्रेसर मिळालं आहे. इट कॉस्टेड समवेअर अराउंड 3,000. अराउंड नाही, 3,000. इट कॉस्टेड मी 3,000. जुनं कॉम्प्रेसर दिलं तर 500 रुपये कमी करणार. तर दॅन मी प्लॅन की जुनं कॉम्प्रेसर पण रिपेअर करायचं अँड विल कीप इट दॅट ॲज वेल. कारण इट इज व्हेरी रेअर टू फाइंड स्पेअर पार्ट्स. तो विल रिपेयर इट एंड विल कीप इट. एक्सेसरीज ले लिया हमने. बैग में है. ये देखो हम लोग जा रहे हैं डर लेने. देखो ये भाई साहब सॉरी नॉट. बेसिकली छोटासा ब्लॉग होता. गाडीचे सेकंड हँड पार्ट्स कुर्ल्याला मिळू शकतात त्याची एक आयडिया आली आपल्याला. छोटासा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका.